नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक विधीसंघर्षित बालकाला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेला गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे। अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आयुक्तालय हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला। पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा येथे कलम 305 भारतीय न्याय संहिता अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान 4 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सुदगिरणी परिसरात एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन उभा आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून संबंधित विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले। सदर बालकाकडे असलेल्या लाल काळ्या रंगाच्या बजाज कंपनीच्या NS 200 पल्सर मोटरसायकल बाबत सखोल चौकशी केली असता त्याने 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री अंदाजे 10:30 वाजता प्रशांत नगर चौकातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील पानटपरी समरून ही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अंदाजे 1,40,000 रुपये किमतीचे बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल जप्त केली। सदर गुन्हा उघडकीस आणून पुढील कायदेशीर कारवाईसाठी विधीसंघर्षित बालकाला फ्रेझरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। रंगपंचमीच्या दिवशी अमरावती शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार घराजवळ टवाळखोरी करत असलेल्या काही युवकांना संबंधित महिलेकडून जाब विचारण्यात आला। याचा राग मनात धरून काही युवकांनी संबंधितांच्या घरावर अचानक दगडफेक करत हल्ला चढवलाय। या हल्ल्यात पंकज पाटील, मनोज पाटील, सविता पाटील, यश पाटील आणि सुमित चव्हाण हे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच फ्रेझरपुरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सध्या या संपूर्ण घटनेचा तपास फ्रेझरपुरा पोलीस करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धुलीवंदन सण असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेता अमरावती शहर वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली। पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहपोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या सूचनेनुसार राजापेठ, गाडगेनगर आणि फ्रेझरपुरा वाहतूक विभागाकडनं आपल्या कार्यक्षेत्रात विशेष नाकाबंदी करण्यात आली। या मोहिमेत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 18 चालकांवर मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत कारवाई करण्यात आली। ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 373 चालकांवर कलम 128, 194 अंतर्गत कारवाई करण्यात आली। तर मॉडिफाय सायलेन्सर वापरणाऱ्या 2 वाहनांवर कलम 198 अंतर्गत कारवाई। वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणाऱ्या 31 चालकांवर कलम 184 अंतर्गत कारवाई। विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 23 चालकांवर कलम 119, 177 अंतर्गत कारवाई। तसेच इतर विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 262 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। एकूण 709 वाहन चालकांवर कारवाई करत वाहतूक विभागाने सणाच्या काळात शिस्तबद्ध वाहतूक आणि अपघातमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। वाहतूक विभागाच्या वतीने सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात आले आहे की हेल्मेट आणि सीट बेल्टचा नियमित वापर करावा, वाहतूक चिन्हांचे पालन करावे आणि मोटार वाहन कायद्याचा सन्मान राखावा। नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील तसेच आर्थिक दंडापासूनही बचाव होईल। अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या मुद्द्यावर
सर्व नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच दरम्यान प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी सफाई कामगारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित नगरसेवकांनी काम नीट केले नाही तर उलट टांगून मारू अशी धमकी दिली आहे. या वक्तव्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ 4 मार्च रोजी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने मनपा मुख्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्याकडे निवेदन सादर केले. सफाई नहीं हो रही, उसका मेन कारण ये है कि सफाई कर्मचारी का क्या काम है, क्या काम करेंगे बताओ। फिर आगे फिर किसके ऊपर आता है पूरा मुद्दा? सफाई फिर टारगेट कौन होता है? हम लोग होते हैं। या निवेदनात संबंधित नगरसेवकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केलाय. शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नांवरनं सुरू झालेला हा वाद आता राजकीय व सामाजिक पातळीवर चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान या आरोपांवर संबंधित नगरसेवकांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मेरा नाम है अशोक सारवाल, प्रदेश कोषाध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर यूनियन। और हमारी मांगनी थी कि हमारे सफाई कामगारों को उल्टा लटकाने की जो हाउस के अंदर जो बात ऋषिकेश देशमुख ने रखी है, उसके निषेधार्थ हमने यहाँ पर हमारा रोष व्यक्त करने के लिए माननीय महापौर इनको अभी निवेदन दिया है और हम आयुक्त मैडम को भी निवेदन देने वाले हैं, ताकि आने वाले भविष्य में हमारे समाज पर कोई ऐसी विटंबना वाली या हमारे मन दुखने वाली बात ना करे। ऐसी हमारी मनपा से आयुक्त से उनसे निवेदन है कि हमारे मन को बहुत ठेस पहुंचा है कि हम सफाई कामगार है, इसका मतलब कि हम जानवर है क्या, हम इंसान नहीं है क्या? हमको भी इंसान सरीका समझो और हमको भी इंसानियत सरीका मांगनी दो। ऐसी में सभी म्हणजे हमारे मनपा आयुक्त से वो महापौर मैडम से, महापौर सर से हमारा निवेदन दिया। विषय है जो ऋषिकेश देशमुख है, उनके आम सभा की मीटिंग थी, उन्होंने हमारे सब कर्मचारियों को ये शब्द बोले कि उल्टा करके लटका के मारेगा। उनका हमको बोलने का इतना अधिकार नहीं है। वो मेंबर थे तो मेंबर के हिसाब से उन्होंने लैंग्वेज करना था। हमारी लेडीज है, पूरे हमारे कर्मचारी है, इतना उन्होंने हमको नहीं शब्द बोलना था। हमारी समाज का, हमारे कर्मचारियों का अपमान करे। जो ठेका दिया है नहीं, हम परमानेंट लोग हैं, परमानेंट है। महानगर पालिका के लिए हम सुबह 6 बजे से उठ के जाते सफाई करने को पालिका के अंदर। हमारी मांग ये है कि वो क्या नाम है उनका, ऋषि देशमुख है, वो आने को होना और हमसे माफी मांगने को होना। आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महासंघाच्या वतीने शासनाने लक्ष वेधण्यासाठी अमरावतीतून निवेदन सादर करण्यात आले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या आदिवासी कोळी महासंघाने समाजाच्या विविध प्रश्नांवर शासनाकडे ठोस भूमिका मांडली आहे. अमरावती येथील विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पत्र क्रमांक 65291111 पत्र क्रमांक तसेच संदर्भीय सूचना क्रमांक 2285/2026 चा उल्लेख करण्यात आला आहे. घटनेच्या म्हणण्यानुसार आदिवासी कोळी समाजाच्या हक्कांबाबत शासनाला चुकीची किंवा विसंगत माहिती जाऊ नये यासाठी अधिकृत कागदपत्राच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. या दरम्यान 23 फेब्रुवारी 2026 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. समाजातील युवक युवतींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा असा ठाम आग्रह महासंघाने व्यक्त केला आहे. संघटनेचे प्रतिनिधी उमेश ढोणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शासन स्तरावर या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई तसेच संबंधित विभागाचे प्रधान सचिव यांनाही पाठविण्यात आले आहेत.
आता शासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेतं याकडे समाजाचं लक्ष लागलं आहे. या राज्यात कोळी महादेव समाजाला जमातीला आमच्या सवलती मिळण्यात याव्या या संबंधाने सर्व महाराष्ट्रातले नेते एकत्र येऊन काम करत आहेत. त्याच अनुषंगाने सुरवसे साहेब हे उपोषणाला बसले. 23 तारखेला त्यांनी मोर्चा काढला आणि शासनाला निवेदन दिलं. त्यामध्ये त्या अनुषंगानं आमदार रवी राणा साहेबांनी सुद्धा लक्षवेधी मांडली. लक्षवेधी क्रमांक आहे 2285 आणि त्या अनुषंगाने इतरही सन्माननीय आमदार महोदयांनी तारांकित प्रश्न टाकला. त्या तारांकित प्रश्नाचा क्रमांक आहे 62-29-111. या अनुषंगाने आम्ही पूरक निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही सर्व पुरावे आणि आपल्याकडे असलेले कागदपत्रे आज सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिले आणि त्यामध्ये आमची अशी मागणी केली का हे पूरक निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं. रंगपंचमीच्या उत्साहात शहरावर दुःखाची सावली पसरवणारी अत्यंत हृदयद्रावक घटना अमरावती शहरात घडली आहे. होळीनिमित्त आंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणाचा माळेगाव तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे बडनेरा परिसरात शोककळा पसरली आहे. 3 मार्च रोजी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत 8 मित्र होळीचा आनंद साजरा केल्यानंतर आंघोळीसाठी माळेगाव तलावात गेले होते. त्यापैकी 2 युवक खोल पाण्यात उतरले. पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या मित्रांनी तातडीने आरडाओरडा करून मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेत मृत्यू पावलेले युवक अनुज नितीन खळकर वय 20 वर्ष, कार्तिक प्रदीपराव राऊत वय 19 वर्ष, दोघेही मुदलियार नगर फैजरपुरा अमरावती येथील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस स्टेशन येथील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने 2ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह इरविन हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नागरिकांनी तलाव नदी परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. माळेगाव एक तलाव आहे हनुमानगडीच्या पुढे डोंगरामध्ये. तिथे 8 मुले होळी खेळून संध्याकाळी 4च्या सुमारास आंघोळीसाठी गेली होती आणि खेळता खेळता त्यातील 2 मुले खोल पाण्यात गेली आणि मग त्याच्यामध्ये तिथं ते बुडले. पाण्याचा अंदाज आला नसेल त्यांना. त्यानंतर आम्हाला 6 वाजता बडनेरा पोलीस स्टेशनला माहिती कळाली. त्यानंतर ताबडतोब आमचे अधिकारी, आमचे माकोडे PSI, PI गीते साहेब, मी, तसंच ACP साहेब, DCP साहेब सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली. परंतु तिथे बॉडी खोल पाण्यात गेल्या, दोघांच्या बॉड्या खोल पाण्यात गेल्या होत्या, त्यामुळं त्या दिसत नव्हत्या. बऱ्याच फायर ब्रिगेडने बरेच प्रयत्न केले. लोखंडी आकडे टाकून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला, गळ टाकून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते काही निघत नव्हते. डिझास्टर टीमसुद्धा आली. मग रात्री साधारणतः 10:30-11च्या सुमारास त्या बोड्या गळायला लागल्या आणि त्या वर काढलेल्या आहेत. त्यातील दोघाच्या जण जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे नाव अनुज खळेकर वय 19 वर्ष आणि दुसरा कार्तिक राऊत असं आहे. दोघंही मुदलियार नगर फैजरपुरा हद्दीत राहतात. तर अशी दुर्दैवी घटना काल घडलेली आहे. त्याच्या दोघांच्या बॉड्या काढून रात्रीच त्या इरविनला पाठवल्या होत्या. दोघांचे वेगवेगळे मार्ग दाखल करून त्याचा आता पुढील तपास आम्ही करत आहोत. नागपूर शहरात पुन्हा एकदा वाहन चोरीच्या गुन्ह्याचा मोठा पर्दाफाश करण्यात पारडी पोलिसांना यश आलं आहे. तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पार पडण्यात आली. नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत ट्रॉली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शाहिद रहीम उर्फ आबिद अली वय 55 वर्ष, राहणार भोपिश नगर
मोरेवाडा नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी पार्किंग मध्ये उभी करून ठेवलेली MS-40 AK 5334 क्रमांकाची 18 चाकाची पिवळ्या रंगाची टाटा ट्रॉली अज्ञात आरोपींनी चोरून नेली होती। या ट्रॉलीची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पारडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। गुप्त माहितीच्या तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान संशयित आरोपीला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपी संदीप राजपती माधव वय 33 वर्ष सध्या गुजरात राज्यातील पत्ता असलेला याने चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली। आर्थिक फायद्यासाठी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले। पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। याच्यामधील या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे संदीप राजपती यादव वय 33 वर्ष। याचा म्हणजे राहण्याचा जो ॲड्रेस आहे तो अहमदाबादचा आहे आधार कार्ड प्रमाणे, पण मूळ गाव त्याचं प्रतापगड, जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेशचा आहे आणि सध्या हा उम्या वसाहत पारडी नागपूर येथे राहतो। या गुन्ह्यातील घटना तारीख वेळी यातील फिर्यादीने त्याचा जो ट्रेलर आहे तो ट्रेलर त्याचं हेडचं काम असल्यामुळे ट्रेलर त्यानं पार्किंगमध्ये उभा केलेला होता। त्या पार्किंगमधून नमूद आरोपीने तो ट्रेलर चोरून नेलेला होता। तर गुन्ह्याचा तपास फिर्यादीने दिल्या तक्रारीवर आम्ही गुन्हा दाखल केला। या तपासामध्ये आम्ही जो चोरी गेलेला ट्रेलर तो सुद्धा जप्त केलेला आहे आणि जो हेड वापरला होता ते हेड आणि ट्रेलरसह दुसरा तो सुद्धा जप्त केलेला, असा एकूण 50 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आरोपीसह। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर देवलापार पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे। या कार्यवाहीत तब्बल 12,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 4 मार्च 2026 रोजी देवलापार पोलीस ठाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की मध्य प्रदेशकडून नागपूरकडे येणाऱ्या MP-28 CB 3008 क्रमांकाच्या क्रेटा वाहनातून काही इसम देशी बनावटीचे शस्त्र घेऊन येत आहेत। माहितीची खात्री होताच पोलिसांनी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर शिवनी ते नागपूर दरम्यान नाकाबंदी केली। संशयित वाहन दिसताच पोलिसांनी तात्काळ ते थांबवून झडती घेतली। झडती दरम्यान वाहन चालक जमाल अहमद जावेद इक्बाल वय वर्ष 26 राहणार नागपूर याला कमरेला देशी बनावटीचे पिस्टल ब्राउझर आढळले। पिस्टलच्या मॅगझिन मध्ये 2 जिवंत काडतुसे सापडली। पोलिसांनी शस्त्रांचा परवाना विचारला असता कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। या कार्यवाहीत दानिश अब्दुल गफूर अफिदी, शहबाज महमूद आलम आणि रियाज महफूज खान सर्व राहणार जबलपूर यांनाही अटक करण्यात आली। पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, 7 मोबाईल फोन आणि संबंधित क्रेटा वाहन असा एकूण 12,31,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कार्यवाही ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत तत्परतेने पार पाडली। नागपूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली। अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे। सविस्तर माहितीनुसार तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली। विविध तांत्रिक आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला। काही तासातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्या विरुद्ध अपहरण आणि लैंगिक अत्याचारासह संबंधित कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। या प्रकरणात पोलिसांकडून पुरावे संकलनाचे काम सुरू असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 93/2026 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील फिर्यादी महिला ज्या आहे त्यांची एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष 16 ही कॉलेजमध्ये जाते असं सांगून ती कॉलेजमध्ये पोहोचलीच नाही। त्यामुळे त्यांना अशी शंका आली की मुलीचं कोणीतरी अपहरण केलं असावं आणि या भीतीमुळे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तात्काळ यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर असं लक्षात आलं की त्या मुलीच्या मागे एक आरोपी जबरदस्तीने मागे लागला होता
ज्याचं वय फैजूल अन्सारी, त्याच्या वडिलाचं नाव रमजान अन्सारी, वय 19 वर्षे, राहणार अन्सारनगर डोबी, याने त्या मुलीला जबरदस्ती म्हणजे प्रेमसंबंधास होकार देण्यास बाध्य केले आणि तिचा पाठलाग करून सतत तिला त्रास देऊन तिचा जबरदस्ती होकार मिळवला आणि तिच्यासोबत वेळोवेळी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे. त्यामुळे असं निष्पन्न झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये पोक्सोचं सुद्धा सेक्शन वाढवण्यात आलेलं होतं. सदर आरोपी यातील जे तपासी अधिकारी आहेत त्यांना मोमिनपुरा फुटबॉल ग्राउंडजवळ फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ त्या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि सदर आरोपीचा PCR घेऊन आज रोजी सदर आरोपीचा MCR करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये जी अल्पवयीन पीडिता होती ती दुसऱ्याच दिवशी म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशीच दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान स्वतःच तिच्या घरी आली होती आणि तिने तिच्यासोबत घडलेली संपूर्ण हकीकत तिच्या आईला सांगितली होती आणि त्यानुसार सदर पीडितेचं मेडिकल वगैरे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये पोक्सोची कलमवाढ करण्यात आलेली आहे. रंगपंचमीच्या उत्साहात संपूर्ण देश रंगून गेलेला असताना कोराडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पिचकारीतून पाणी शिंपडल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या 3.5 वर्षाच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याचा आरोप आहे. या अमानुष कृत्यामुळे मुलगा गंभीर भाजला असून संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मंगळवारी सकाळच्या सुमारास 3.5 वर्षांचा ओम आपल्या घराजवळ पिचकारीतून पाणी खेळत होता. रंगपंचमीचा उत्सव असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण होते. खेळताना ओमने चुकून त्याची आजी सिंधू ठाकरे यांच्यावर पिचकारीतून पाणी शिंपडले. या क्षुल्लक कारणावरून आजी संतापली. रागाच्या भरात विचार न करता त्यांनी हातातील बादलीत असलेले उकळते पाणी निष्पाप मुलावर ओतल्याचा आरोप आहे. गरम पाणी अंगावर पडताच मुलगा वेदनेने किंचाळला. कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला गेला आहे. मुलाच्या आक्रोशाने कुटुंबीय धावले आणि तातडीने त्याच्यावर थंड पाणी टाकून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शेजारील घरात बसविलेल्या CCTV कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. स्थानिक नागरिक आणि नेटिझन्स आरोपी महिलेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती मिळते आहे. रंगपंचमीसारख्या आनंदाच्या सणाला अशा प्रकारे काळीछाया पडणे अत्यंत दुर्दैवी आहे. एका निष्पाप बालकावर झालेल्या या अमानुष कृत्यामुळे समाज मन हादरले. दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खापा पोलीस स्टेशन हद्दीतील रामडोंगरी परिसरात दुपारी 2 वाजताच्या सुमारास घटना घडली आहे. मृतकाचे नाव विशाल भिकुजी कोल्हे, वय 22 वर्ष, राहणार खापा असे आहे. विशाल हा आपल्या काही मित्रांसोबत कन्हान नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहण्यादरम्यान त्याचा पाण्याचा अंदाज चुकल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने युवकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने तत्परतेने मदत करत आपल्या अँब्युलन्सद्वारे मृतदेह सावनेर येथील सरकारी रुग्णालयात हलविला. सावनेर सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून विशाल यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे खापा परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नदी परिसरात सुरक्षेची उपाययोजना आणि सावधानतेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. खापा पोलीस पुढील तपास करीत आहेत. वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत नियमित पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांच्या निदर्शनास आलेत की एक तरुण मोटरसायकलवर भरधाव वेगाने रस्त्यावर स्टंटबाजी करीत होता. संबंधित तरुण सार्वजनिक रस्त्यावर जीव धोक्यात घालून तसेच इतर वाहन चालकांच्या सुरक्षितेशी खेळ करत रॅश ड्रायव्हिंग करत असल्याचे आढळून आलेत. पोलिसांनी तात्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर जाऊन संबंधित इसमाला पकडण्यात यश आलेत. चौकशी अंती त्यांचे नाव सूरज सिंग विक्रम सिंग, वय 20 वर्ष, लाल गोडाऊन जरीपटका असे असल्याचे सांगितलेत.
या कारवाईनंतर संबंधित तरुणास पुढील कायदेशीर कारवाईकरिता पारडी ट्रॅफिक विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्वामीनारायण मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पूर्ण करण्यात आली. पोलिसांकडून शहरातील नागरिकांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी, रॅश ड्रायव्हिंग आणि इतरांना धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नाही. अशा प्रकारांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोणा रेती घाटाचा नुकताच लिलाव पार पडलाय. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेतूनच रेती उपसा करण्याची अट असतानाही प्रत्यक्षात घाटाच्या हद्दीबाहेर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे की जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने दिवस रात्र रेती काढली जात आहे. यामुळे नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी ग्रामस्थ तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदारांनी हा विषय माझ्या अधिकारात नाही असे सांगत जबाबदारी झटकली आहे असा आरोप करण्यात आलाय. माझे पूर्ण नाव हरिहर विठ्ठल इटाणकर, मी जुनोण्याचा रहिवासी आहे. आम्ही तहसील कार्यालयाला रेती घाटाच्या संबंधामध्ये बोलण्यासाठी आलेला होता. जुनोण्यावरून 2 ब्रास रॉयल्टी आणि फुल ट्रक भरून देतात. वैद्य आहे म्हणून आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलेले होतो. तर ते म्हणतात का आम्ही पथक नेमला, पण पथक आम्ही बघितलंच नाही 15 दिवस झाला आमच्या गावामध्ये. आणि सीमांकनच्या याच्यामध्ये बोलला तर ते मोजून द्यायला तयार आहेत, पण आमच्या म्हणण्यानुसार उत्खनन भरपूर झालेलं आहे, अवैध आहे तो रोखण्यासाठी आम्ही आलेलो होतो. ते म्हणतात की आमच्या हातात तो अधिकार नाही, तो वरच्या अधिकाऱ्याच्या हातात आहे म्हणतात. आम्ही तहसील कार्यालयामध्ये आमच्या जुनोणा गावामध्ये अवैध रेती उत्खनन चालू झालेली आहे. जे सीमारेषा न करता उत्खनन चालू आहे. आम्ही त्या संदर्भात तहसील कार्यालय इथे आला होता. तरी पण त्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्या सीमारेषाबद्दल बोलला तर ते आम्हाला सगळं उडवाउडीचे उत्तर दिला आणि उद्याला करून देतो म्हणाले. आणि घाटवाल्यासुद्धा धमकी देत आहेत. काही आमच्यामधले नागरिक बोलायला लागले तर त्या घाटवाल्यांनी 3-4 लोकांच्या नावाने FIR केला. त्यांचा काही गुन्हा नसतानासुद्धा एवढी हा घाटवाल्याची मनमानी चालत आहे आणि मारण्याच्या धमक्यासुद्धा देत आहेत. प्रशासनाची ही भूमिका नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे. याच दिवशी काही कथित रेती तस्कर तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संगनमताचा संशय अधिक गडद झाला आहे. तहसीलदार आणि घाट मालक यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा थेट आरोपही पुढे येत आहे. मात्र या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान शाळकरी मुलांना रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर धावत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नदीपात्राची खोली वाढल्याने पाण्याचा साठा कमी होण्याची शक्यता आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या उद्भवू शकते अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता होत आहे. पवनी तालुक्यातील जनतेचा संताप उफाळून आला असून प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे. आपण भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील पवनी तहसील कार्यालयासमोर जे आहोत तिथं माझ्या समोर भरपूर नागरिक आहेत. हे नागरिक जुनोण्याचे आहेत. जुनोण्यामध्ये एक रेतीघाट सुरू करण्यात आला आहे. तो रेतीघाट सुरू करण्यात आला असला तरी त्याची तो रॉयल्टी प्रमाणे सुरू आहे. मात्र विषय असा आहे की त्या ठिकाणचे जे येणारे जाणारे जे काही वाहन आहे हे सुसट वाऱ्याने वागतात. त्याची कुठलीही मोजणी करण्यात नाही आहे ना कुठली अधिकृत उपाययोजना करण्यात आली आहे. या संदर्भात हे नागरिक तहसीलदारांकडे बातचीत करण्यासाठी आले होते. मात्र तहसीलदार हा डायरेक्ट त्यांच्या खुर्चीवरून तो उठून चालला गेलेला आहे. त्याच्यामुळे असा संशय होत आहे की यांचे कुठेतरी संबंधित रेतीघाट चालक आणि संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत यांनी हात तर ओले केले नाही ना असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आम्ही स्वतः जेव्हा तहसीलदारांशी बोलणं केले असता तहसीलदारांनी आमच्या कुठल्याही प्रश्नांचा व्यवस्थित उत्तर दिलेलं नाही. तर एका मोठ्या अधिकाऱ्याचे फोन असल्याचे सांगत ते खुर्चीवरून थेट बाहेर चालले गेलेले आहे. आता विषय असा आहे की अशा प्रकारे जर हे अधिकारी जर अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या चुकीच्या व्यक्तीची जर साथ देत असतील तर सामान्य नागरिकांना कुठं जायचं असा प्रश्न ह्या नागरिकांनी केला आहे. सिटी न्यूज साठी मी साहिल रामटेके, पवनी, भंडारा. होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात धक्कादायक घटना समोर आली आहे.
नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसाला भरधाव दुचाकीने धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लकडगंज परिसरात घडली. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 3 मार्च 2026 रोजी नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रशेखर आझाद चौक येथे होळी व धुलीवंदन सणानिमित्त नाकाबंदी सुरू होती. वाहतूक शाखा लकडगंज येथील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप श्रीराव आपल्या पथकासह तैनात होते. त्याच्यासोबत संजय गीते, अनिल गहलोत आणि 2 महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या दरम्यान MH 49 P 3959 क्रमांकाची हिरो मायट्रो दुचाकी डबल सीट वरून भरधाव आणि बेकदरपणे येताना दिसली. पोलिसांनी तपासासाठी थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता थेट नाकाबंदीवर धडक दिली. या घटनेत संजय गीते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात, पाय आणि डोक्याला मार लागला असून त्यांना तात्काळ न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धडक दिल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे रुपेश किल्लेश्वर उईके, वय 23 वर्ष, राहणार स्वातंत्र्यनगर, गौरव ज्ञानेश्वर चव्हाण, वय 21 वर्ष, राहणार नंदनवन झोपडपट्टी. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी धडक दिल्यास पोलिसांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही त्यांनी संगमताने जीवे ठार मारण्याचा उद्देशाने ही कृती केली. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत. होळी आणि धुलीवंदन निमित्त लोक ड्रिंक अँड ड्राईव्ह करत असतात, दारू पिऊन गाड्या चालवून अपघात होत असतात. त्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक विभागातर्फे घेण्यात होत्या. त्याप्रमाणे काल आझमशाह चौक येथे ट्रॅफिक लकडगंज विभागातर्फे नाकाबंदी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेला मेओ साईडकडून टेलिफोन एक्सचेंज साईडकडे जाताना एका दुचाकीवरील 2 इसमांनी समोरची नाकाबंदी बांधून स्वतःला त्या तपासणीपासून दूर ठेवण्यासाठी जोरात गाडी चालवून वेडीवाकडी चालवून नाकाबंदीसाठी उभे असलेले विजय गीते या पोलीस हवालदार कर्मचाऱ्याच्या अंगावरती गाडी घालून त्याला ठार मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण त्यांच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते दारूच्या अंमलाखाली असल्याचं विश्लेषणामध्ये आढळून आलेलं आहे. त्याप्रमाणे देखील पुढील कारवाई करत आहोत. आज आता पुढील तपास त्यांचा त्याबाबत चालू आहे. एक आरोपी आहे रुपेश उईके आणि दुसरा आहे गणेश चव्हाण. दोन्ही नंदनवन हद्दीमध्ये राहणारे आहेत आणि ते जरीपटका किंवा सदर या भागातून दारू पिऊन आपल्या घरी निघाले होते असं प्राथमिक चौकशीत दिसून आलेलं आहे. अधिक तपास करत आहोत. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्राम चिचोली येथील एक अत्यंत धक्कादायक आणि संवेदनशील घटना समोर आली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने विषप्राशन केल्याची घटना घडली असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांवर चौकशी दरम्यान मानसिक दबाव टाकल्याचा आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. पप्पाने लाया आणलं खात होती. बरं. तर ते तो म्हणे चोरीचा आरोप आणलं मा बहिणीवर. बरं. त्यानंतर मग पोलीस ठाण्यात नेला तिले लाखांदूरच्या. बरं. नंतर तिला मारला मग. अच्छा. कोणी? पोलीसवाल्याने. बरं. त्याच्यानंतर घरी आले. अच्छा. मारहाण केली तर तिच्या अंगावर काही असे म्हणजे जखमा वगैरे होते का? हो. बरं. त्याच्यानंतर मग तिकडे बसली होती तर दवाई खाल्लं. मग सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्राम चिचोली येथील ही धक्कादायक घटना घडली. मृत मुलगी फक्त 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे. प्राप्त माहितीनुसार गावातील एका किराणा व्यावसायिकाने संबंधित मुलीवर तब्बल 25,000 रुपयांची चोरी केल्याचा आरोप करत लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. चौकशी दरम्यान तिने चोरीची कबुली दिल्याचा दावा केला जात असला तरी कुटुंबियांचा आरोप आहे की तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि मारहाण करण्यात आली. माझ्या नातनीले मारमोंदाड केला बाबा. कोणी? पोलिसांनी? पोलिसांनी फुटून गेलती बाबा. बरं. मग घरी आली. किती वाजता आली? घरी आली 5 वाजता सायंकाळी. बापानं आणलं तिले.
बाजार गिरा सोडलं बापाला अंग घाल पाणी दिलं आता तिने का वाटला का नाही मी जीवन काय ठेवू आता अशी म्हणलं ना आपली दवाई आम्ही येथे बसलो न स्वतून बा आता दवाई तिने पेलं. चौकशीनंतर तिला घरी सोडण्यात आले, मात्र काही वेळातच तिने घरात विषप्राशन केल्याचे समोर आले. तिला तातडीने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर चिचोली गावासह संपूर्ण लाखांदूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलीशी चौकशी करीत असताना कायदेशीर नियमांचे पालन झाले का, मानसिक दबाव टाकला गेला का, मारहाणीचे आरोप कितपत सत्य आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. तरीही त्यांच्या म्हणजे मुलीच्या वडिलांचा रोष आहे की माझ्या मुलीवरती पोलिसांनी अत्याचार केला आहे, अन्याय केला आहे, म्हणून त्यांनी लेखी तक्रार माननीय SP सरांकडे दिलेली आहे आणि सदरची तक्रार पुनश्च चौकशी करण्याकरता आमच्याकडे देण्यात आली आहे आणि आम्ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून सर्वांना रिपोर्ट सादर करणार आहोत. कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य नेमके काय आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. ही घटना अत्यंत संवेदनशील असून अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमुळे परिसरात तीव्र भावना व्यक्त होत आहेत. सत्य काय आहे हे तपासातून समोर येईलच, मात्र या प्रकरणाचा पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, असे परिसरातून बोलले जाते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात खंडाळा खामखेड रोडवरील MIDC परिसरात होळीच्या दिवशी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली. धुळवडीच्या पार्टी दरम्यान 4 मित्रांमध्ये झालेल्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सविस्तर माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा खामखेड रोडवरील MIDC परिसरातील गट क्रमांक 229 मध्ये ही घटना घडली. होळीच्या दिवशी रात्री 4 जण धुळीवंदनानिमित्त एकत्र येऊन पार्टी करत होते. सर्वजण मद्यप्राशन करत असताना काही कारणावरून वाद झाला. मृत व्यक्ती राहुल बाजळ हे मूळ बेडगाव येथील रहिवासी असून केनवड येथे त्यांचे कापड दुकान असल्याची माहिती आहे. प्राथमिक चौकशीत प्रेम संबंधातून हा वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राहुल यांच्या मित्राने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पार्टी दरम्यान केनवडकर नावाच्या मित्राने त्याला तू घरी जा, आम्हाला राहुल सोबत काही बोलायचे आहे असे सांगितले. त्यानंतर तो घरी निघून गेला. पुढील काही वेळात राहुल यांचा खून झाल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदार आलेवार यांनी घटनास्थळी पंचनामा करून वाशिम येथून फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पुरावे संकलित करून पुढील तपास सुरू करण्यात आला. दरम्यान राहुल यांच्या नातेवाईकांनी हा खून पूर्वनियोजित असल्याचा आरोप केलाय. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली. सध्या पोलिसांकडून सर्व संबंधितांची चौकशी सुरू असून परिसरातील CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे खंडाळा व परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. होळीच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या खून प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रेम संबंधातून वाद झाला की अन्य काही कारण आहे याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा धुळवड उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात रंगांची उधळण सुरू झाली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या रंगोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिला, युवक आणि बच्चे कंपनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. सर्वत्र गुलाल, पिचकाऱ्या आणि रंगांची उधळण दिसून येत होती. विशेष म्हणजे यंदा अनेकांनी रासायनिक रंगांना नकार देत नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. धुळवडीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ठिकठिकाणी डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. लोकप्रिय गाण्यांच्या तालावर युवक युवतींसह महिलांनीही ठेका धरत जल्लोष केला. काही ठिकाणी पारंपरिक ढोल ताशांचाही नाद ऐकायला मिळाला. यावेळी नागरिकांनी एकमेकांना रंग लावत बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच वाशिम जिल्ह्यातील यंदाची धुळवड सुरक्षित, आनंदी आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडली. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये NS चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTBL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात
छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.